सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 11 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. दिवस आला तसाच निघून गेला. चंद्राने आपली शीतल प्रकाश देऊन तापलेल्या त्या धरतीला शांत केलं. आज तर चांदण्यांनी सुद्धा रास लावली होती. जणू त्यांनाही तिला बघायचं होतं नवरी रूपात, म्हणून आज ते सुद्धा हौसेल्या पाहुण्यासारखे थोडे लवकरच आले होते. आता वेदांतिकाला अभिच्या नावाची हळद लागणार होती आणि त्याचं सोबत तिचं नाव सुद्धा नेहमीसाठी अभिसोबत जोडलं जाणार होतं. तिच्या हातांच्या रेषावर जे नाव कोरलं होतं ते आजपासून आणखी चकाकणार होतं. मांडवात लोक सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे घालून आनंदाने जमले होते. आज तो वाडा लोकांनी गजबजला होता. लहान चिल्लर पाटी तर कधीचीच त्या वाजणाऱ्या डीजेच्या आवाजावर थिरकायला लागली होती. आता इथे कोणी सुपरस्टार नव्हते बरं का, पण गल्ली डॅन्सरची मात्र कमीन होती आपल्या गावात. ज्याला जसं येईल तसा तो डान्स करत होता. आता त्या मांडवाला पिवळ्या फुलांनी खूप छान असं सजवलं होतं. शेवटी वेदांतिकाची हळद होती, मग तिच्यासारखा तो मांडव सुद्धा नको का सजायला? खरं तर तिची बरोबरी तो काय पण कुणीही आज तरी करू शकणार नव्हताच. पण उगाच तिच्या रूपाला हा बट्टा नको म्हणून थोडा साज केला होता मांडवाचा तिच्या लाडक्या भावांनी. सगळेच त्यांच्या या गुणाचं कौतुक करून थकत नव्हते. गावात सगळ्यांना भावाचं बहिणीवर आणि बहिणीचं भावावर असलेलं प्रेम माहीत होतं आणि आज त्याच प्रेमाला इतक्या छान रूपात त्यांनी सजवलं होतं. वेदांतिकाच्या बसण्याच्या जागी पाठीमागे मधोमध असं छान लाडक्या ताईचा हळदी समारंभ असं लिहिलं होतं. वाचणारे प्रत्येक जण थोडं हसत तर थोडं भावुक होऊन ते वाचत होते, कारण ते दोन फक्त शब्द नव्हते तर त्या भावांचे हृदय होते. म्हणून तर सजवताना सुद्धा त्यांनी लाडक्या ताईला हृदयातच बसवलं होतं. इकडे हॉटेलमध्ये सुद्धा पाटील कुटुंबाची हळदीसाठी तगमग सुरू होती. तो पंचतारांकित हॉटेलचा लॉन एका मोठ्या बिझनेसमॅनच्या हळदी समारंभासाठी पूर्णपणे सज्ज होता. बेस्ट डेकोरेटेड टीमने मिळून तो लॉन सजविला होता. रोषणाई दिव्यांच्या लड्यांनी तिथे खूप सुंदर अशी सजावट केली होती. त्यात भर म्हणून आर्टिफिशियल अशा पांढऱ्या पिवळ्या फुलांच्या रांगा होत्या सोबत करायला. पाठीमागे पांढऱ्या पडद्यावर वेलकम टू हल्दी सेरेमनी असे पिवळ्या फुलांनी लिहिले होते. त्याला सुद्धा टिमटिम त्या दिव्यांची साथ होतीच म्हणा. नातेसंबंधी, परिवार, इष्टमित्र सगळे पिवळ्या रंगात रंगले होते. रात्रीच्या वेळीही तो लॉन एखाद्या सूर्यफुलाच्या बागेसारखा टवटवीत दिसत होता. सगळेच जमले होते, फक्त आता नवरदेवाची वाट होती. पण हे काय, इकडं सगळी वऱ्हाड जमली, तिथे नवरदेव मात्र अजूनही रोजच्या कपड्यात समोर लॅपटॉप घेऊन हॉटेलच्या त्या खोलीत दार बंद करून काम करत होता. अरे नको रे बाबा इतकं काम करू, निदान 2 दिवस तरी एन्जॉय कर. तुझंच लग्न आहे, शेजारच्याचं नाही. आणि तसंही 1 दिवस काम नाही करशील तर पहाड नाही कोसळणार तुझ्यावर.
पण आता जर तू रेडी नाही झालास ना, तर वसंतराव मात्र आपल्या छडीने बरसतील, हे मात्र नक्की आहे. आधीच सांगतो तुला, थांबवते. बंद करतो डब्बा आणि हो तयार, नाहीतर उगाच आमच्यावर राग निघायचा तुझा. हाय का आता? इतकं सांगून सुद्धा याच्या कानावर ऊनही तरवरली. आपल्याला काय, सोडा याला. आपण जाऊ वेदांतिकाकडे. ती नाही याच्यासारखी, ती नक्कीच ऐकेल आपलं. चला. बघा, म्हटलं होतं ना मी, ती ऐकेल. बघ कशी सहाण्यासारखी रेडी होत आहे. खरी म्हणते सुलोचना, गुणाची गुडिया. आणि आता आपली हीच गुणाची गुडिया लवकरच त्या सडूची होणार आहे. शालू, झालं का ग? कधीची करत आहेस? आता तर मलाच कंटाळा येतो आहे. वेदांतिका थोडी चिडतच बोलली. कारण शालू कधीची तिला हे नाही ते म्हणून सतत उठाबशा काढायला लावत होती, ज्यामुळे तिची आता चिडचिड व्हायला लागली होती. अगं हो, किती चिडतेस? झालंच आहे. दुसऱ्या मुली मेकअप आणि शृंगाराच्या नावाने किती नाचतात, आणि ही एक मुलगी आहे, हिला स्वतःच्या स्पेशल दिवशी सुद्धा रेडी होण्याचा कंटाळा येतो आहे. खरंच बाई, मानलं हं तुला. शालू वेदांतिका समोर हात जोडत बोलली. तशी वेदांतिकाने तिच्या डोक्यावर टपली मारली. थोड्याच वेळात सुलोचना त्यांना बोलवायला आली, तर वेदांतिकाला बघून त्यांचे डोळे भारावून गेले. पिवळ्या लाल काठाची नऊवारी, नाकात नथ, हातात कमरेत कानात फुलांचे दागिने, गळ्यात छोटासा नेकलेस, पायात जाड असे पैंजण, केसाचा आंबाडा आणि त्याला मोगऱ्याच्या फुलांची वेणी गुंफलेली, कपाळावर छोटीशी रेड टिकली, ओठांवर आज थोडी डार्क लिपस्टिक आणि डोळ्याला लायनर आणि काजळ लावून त्यांच्यात आणखी थोडी भर घातली होते, ज्यामुळे आधीच ते सुंदर डोळे आता आणखी जास्त सुंदर दिसत होते. आपल्या लेकीच्या या रूपाला बघून सुरेखा तर भारावून तिलाच बघत राहिल्या. काकू, शोभली का नवरी? शालू बोलली. तेव्हा कुठे सुलोचना भानावर आली. हो ग, खूप छान सजली आमची नवरी. आताच इतकी गोड दिसते, तर उद्याला तर काकू, उद्याला तर जिजूंच्या नजरच नाही हलणार बघा हिच्यावरून, शालू बोलली. तशी वेदांतिकाने आपली मान खाली घातली. खूप खूप गोड दिसतेस बाळा, बोलून सुलोचना यांनी वेदांतिकाच्या कानामागे काजराचा टिका लावला. नंतर शालू आणि सुलोचना मिळून वेदांतिकाला हळदीसाठी घेऊन जाऊ लागल्या. इकडे हॉटेलमध्ये आपला सडू कुमार हो नाही करत शेवटी तयार झाला. आता आईचा गुणी बाळतो, आईला कसं मनाई करणार ना, म्हणून तिचा मान ठेवून हा सडू तयार झाला. पण सडू असला तरी कम्मालीचा हँडसम दिसत होता तो. त्या पिवळ्या पांढऱ्या कुर्ता पैजामामध्ये त्याची बॉडी अशी उठाव दिसत होती की मुलींच्या नजरेचे बाण त्याच्यावर पडत होते. पण त्याला कुठे फरक पडतो म्हणा. तो तर असा प्रिटेंड करत होता जसा तो त्याच्या हळदीत नाही तर एखाद्या बिझनेस कॉन्फरन्स मध्ये आला आहे. पण तो जरी अकडू असला तरी आरव मात्र फुल एन्जॉय करत होता. त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की कुणालाही वाटेल त्याचीच हळद आहे.
साधनाने अभिला तिथे हळदीच्या ठिकाणी बसवलं. तशा आधी 5 सुहासिनीने मिळून त्याला हळद लावली. तर छोटे नवाब आपला कॅमेरा घेऊन जवळ गेला. दादा, अरे हस तरी थोडा. कसा का असं सरू होऊन बसला आहेस? तिकडे बिचारी गुडिया किती गोड स्माइल करत हे सगळं एन्जॉय करत असेल, आणि तू इथे असा काढल्यासारखा तोंड करून फिरतो आहेस. आरव बोलला. आधी तर अभिला काहीच फरक पडला नाही, पण जसा आरव गुडिया बोलला, इकडे मात्र डोळे बारीक झाले साहेबांचे, आणि क्षणात ते डोळे आरववर मोठे सुद्धा होऊ लागले. माहिती नाही का आपण, आरवचं वेदांतिकाला गुडिया बोलणे अभिच्या मनात आग लावून जायचं. त्याला आपल्याच भावाचा गळा दाबू वाटायचा. पण काय करणार, कितीही फरक पडत असला तरी साहेबांना ते दाखवायचं नव्हतं ना. शेवटी काहीही झालं तरी इगो महत्वाचा. एक नंबरचा आकडू होता तो. इकडे सुलोचना आणि शालू जसे वेदांतिकाला हळदीसाठी मांडवात घेऊन आल्या, सगळ्यांच्या नजरा पुन्हा तिच्यात अडकल्या. तिचं ते रूप बघून सदाशिव, राघोजी, अमित सोबत राहुलची नजर सुद्धा तिच्यावरच थांबली. दिसतच होती ती इतकी गोड. राहुल आणि अमित धावतच तिच्या जवळ आले आणि स्मित करत टक लावून बघू लागले. तशी वेदांतिका थोडी ओशाडली. काय ते दादा, आता तुम्ही तरी असे नका ना बघू. आधी सगळे बघत आहेत, ते बघून विचित्र वाटत आहे मला. वेदांतिका हळूच पण लाजमिश्रित बोलली, आणि तिने आपल्या त्या लांब पापण्या झुकविल्या. तसे तिथे असणारे सगळ्यांची स्माईल थोडी थोडी मोठी झाली. सुलोचना आणि शालू सोबत तस राहुल आणि अमितने सुद्धा वेदांतिकाला हाताला धरून पाटावर बसवले. वेदांतिकाच्या नजरा राहुल आणि अमितवरच जास्त होते. राहुल आणि अमितची हीच काळजी, हेच प्रेम तिला खूप आठवणार होतं. आताही ती डोळ्यात अतोनात प्रेम घेऊन त्यांना बघत होती. तर त्या दोघांचे डोळे सुद्धा काही खाली नव्हते. तिथेही प्रेमच होतं, आणि कदाचित दुप्पट तिप्पट होतं. राहुल आणि अमित वेदांतिकाला सोडून जाणारच की वेदांतिकाने राहुलचा हात पकडला. तसं राहुल आणि अमितने तिला वरून पाहिलं. दादा, मला हळद नाही लावणार? वेदांतिका हळू बोलली. तिच्या बोलण्यात प्रेम तर होताच, पण आता तिचा गळा भरून आला होता आणि डोळे सुद्धा भरायला लागले होते. जे बघून त्या मांडवात उभा प्रत्येक जण भारावून गेला होता. किती निर्मळ प्रेम होतं तिघांचं. वेदांतिकाचं ते हृदय, ते दोघे हृदय होते, तर वेदांतिका त्यांचा जीव. कधीही क्षणासाठी सुद्धा तिला आपल्या डोळ्यासमोरून दूर होऊ दिलं नव्हतं दोघांनी. तर हाताच्या फोड्यासारखं जपलं होतं तिला. लहानपणी तर दोघेही तिला छातीशी लावून झोपायचे, आणि आता तो जीव त्यांना सोडून निघून चालला होता. कसे जगणार होते ते दोघे? तिच्याशिवाय जगू तरी शकणार होते का? म्हणून त्या दोघांचेही डोळे सुद्धा भरून येत होते. कसं तरी आपल्या गुडियाला पहिली हळद लावली त्यांनी. तिच्या पायापासून हाताला होत जसे त्यांचे हात तिच्या गालावर आले, तिच्या चेहऱ्याला बघून थरथरलेच. पण तरीही हसत दोघांनीही तिच्या गालाला एक एक हात लावला. तशी वेदांतिकाने समोरून त्यांना घट्ट मिठी मारली, आणि तिचे अश्रू त्यांच्या खांद्यावर पडले. जगाचा भार उचलण्याची ताकद होती त्या दोन खांद्यात, पण आपल्या गुडियाचे ते दोन थेंब जाणून ते खांदे
शहारले. अमित आणि राहुल तसेच पटकन उठले आणि सरळ निघून गेले. कारण जर आणखी 2 मिनिटं जरी ते तिथे थांबले असते तर त्यांना स्वतःला सांभाळणे कठीण झाले असते. कारण ते दोघे कितीही खणखर असले तरी आपल्या गुडियासमोर ते नेहमी कमजोर पडायचे. गुडिया आता असं रडू नको बाळा, सुलोचना तिचे अश्रू पुसत. चला आता सगळ्यांनी आमच्या गुडियाला हळद लावून तिला आपला आशीर्वाद द्या, सुलोचना म्हणाली. तशा सगळ्या जणी वेदांतिकाला हळद राहू लागल्या. राहुल, आता असा रडत बसणार आहेस का? अमित राहुलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. तसं राहुलने मागे वळत त्याला मिठी मारली आणि त्याच्या कुशीत चेहरा लपवून तो रडू लागला. आता ते दोघे आपल्या खोलीत होते. दादा, आपली गुडिया ती तिथे ठीक तर राहील ना? ते आधीच मला तो मुलगा थोडा आकडू वाटला. त्यात त्याच्या नाकाचा शेंडा तर नेहमीच लाल राहतो. जर त्याने आपल्या गुडियाला बोलून राहुल पुन्हा रडू लागला. राहुल, आधी तर तू शांत हो आणि गुडियाची इतकी काळजी नको करूस. आपली गुडिया तिथे नक्की सुखात राहील. आणि अरे, ते आजोबांचे मित्र आहेत ना, ते घेतील आपल्या गुडियांची काळजी. पण आता जर तू असाच रडत राहिलास ना तर मात्र आपल्या गुडियाची काळजी घ्यावी लागेल, अमित बोलला. तसा राहुल त्याला न समजून बघू लागला. मग नाही तर काय, तुला माहिती आहे ना, गुडिया तुला किंवा मला असं रडताना बघू शकणार नाही. आणि ती याहीपेक्षा जास्त रडेल. आणि ती जास्त रडली की माहित आहे ना तुला तिला काय होते ते. तसा राहुल आपली मान खालीवर करू लागला. मग थोड्या वेळात अमितने त्याला शांत केलं आणि मग ते दोघे खाली आले. तोपर्यंत इकडे वेदांतिकाला हळद लागली होती. भेटू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी आता सबस्क्राईब करून फॉलो करा. धन्यवाद.